छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याची साक्ष देणारी लंडनच्या व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट संग्रहालयातून आणलेली ऐतिहासिक वाघनखं आता कोल्हापूरमध्ये पाहता येणार आहे। शिवशस्त्र शौर्यगाथा या भव्य प्रदर्शनाचं उद्घाटन सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते आज पार पडलं। ही वाघनखं कोल्हापुरातील शाहू महाराजांच्या जन्मस्थळी म्हणजेच लक्ष्मी विलास पॅलेस कसबा बावडा इथं 28 ऑक्टोबर पासून नागरिकांसाठी खुली झाली आहे। सातारा आणि नागपूर नंतर आता कोल्हापूरमध्ये प्रदर्शन भरवलं जातं। महाराष्ट्र शासनाच्या विशेष प्रयत्नांमुळे हे वाघनखं 3 वर्षांसाठी महाराष्ट्रात आणण्यात आली आहेत। या प्रदर्शनात वाघनखांसोबत इतर अनेक शिवकालीन शस्त्रही मांडण्यात येणार आहे। हे प्रदर्शन साधारण 6 ते 7 महिने इथे सुरू राहणार आहे आणि सकाळी 10 ते सायंकाळी 6 पर्यंत हे सुरू राहील। सोमवारच्या दिवशी या प्रदर्शनाला सुट्टी राहील। या प्रदर्शनामध्ये 235 शस्त्र प्रदर्शित केलेली आहेत, जे गिरीश जाधव सर यांच्याकडनं महाराष्ट्र शासनाने संपादित केलेली आहेत। त्या शस्त्रांसोबत लंडन म्युझियममधनं जे ऐतिहासिक वाघनख आलेलं आहे त्या ऐतिहासिक वाघनखाचं प्रदर्शन इथे प्रदर्शित केलेले आहेत। ते ह्या प्रदर्शनाचं मुख्य आकर्षण असणार आहे। कोल्हापूरकरांना मी असं आवाहन करतो की आपले महाराष्ट्राची जी शस्त्र परंपरा आहे या शस्त्र परंपरेचं सर्वांनी लाभ घ्यावा। बरीचशी शस्त्र कशी होती नवीन पिढीला ते माहीत होणं गरजेचं आहे आणि त्याच उद्देशानं हे सगळं प्रदर्शन महाराष्ट्र शासनाने आयोजित केलेलं आहे। त्याचा लाभ सर्वांनी घ्यावा अशी मी सर्वांना विनंती करतो। या ऐतिहासिक प्रदर्शनातून छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा शौर्य, सांस्कृतिक वारसा आणि ऐतिहासिक घटनांची माहिती नवी पिढी, अभ्यासक, इतिहासप्रेमी आणि सर्वसामान्य नागरिकांना परस्पर संवादी तंत्रज्ञानाच्या माध्यमातून मिळणार आहे। आजपर्यंत कोल्हापूरमध्ये अनेक म्युझियम आहेत, पण आज जे काही या ठिकाणी मान्य केलेले आहे ते आंतरराष्ट्रीय दर्जाला साजेशी अशी आहे। छत्रपती शिवरायांच्या वापरातील वाघनखे या ठिकाणी आलेत, ते खरोखर एक आनंदाची बाब आहे। मुळात हे शाहू जन्मस्थळ आहे आणि राजर्षींचा जन्म ज्या जागेत झाला त्या ठिकाणी शिवछत्रपतींचं आयु देणं हे खरोखर कोल्हापूरकरांसाठी अभिमानाची बाब आहे। आणि या ठिकाणची जी सगळीच प्रदर्शनं आहेत त्याची मांडणी अतिशय उत्तम पद्धतीने केलेली आहे। त्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने तलवारींचे इतके प्रकार आहेत ते आत्ता इथं आल्यानंतर सर्वांना लक्षात येईल आणि मला वाटते की कोल्हापूरकरांनी नक्की याचा लाभ घ्यावा। कसं आहे, बऱ्याच पद्धतीची शस्त्र म्हणजे यामध्ये वाघनख्यांचे वेगवेगळे प्रकार आहेत। हे इथं पहिलंच दालन बघितल्यानंतर लक्षात आलं। आपल्याला फक्त जी शिवछत्रपतींची वाघनखे आहे त्याचं एक अप्रूप होतं, पण इथं आल्यानंतर इथं जे मूळ कलेक्शनमधले जी मांडलेली आहे ते मग असतील, तलवारीचे प्रकार असतील किंवा खंजीर जे आहे खंजीराच्या वेगवेगळ्या मुठींचे प्रकार असतील, ढाले असतील, या सगळे खूप चांगल्या पद्धतीने इथं मांडलेलं आहे आणि बघताना एक अंगावर शहारा येतो असं हे सगळं प्रदर्शन आहे। इथं आज प्रदर्शन बघताना एक महत्त्वाची गोष्ट जाणवते की प्रत्येक वेगवेगळ्या उद्दिष्टासाठी वेगवेगळ्या शस्त्राचे डिझाईन केले गेलेलं आहे आणि इथं हेही जाणून येतं की आपल्या देशाच्या आणि स्वातंत्र्याच्या रक्षणासाठी आपल्या पूर्वजांनी खूप मेहनत केलेली आहे। परक्यांच्या आक्रमणात आपल्या लोकांचं, आपल्या भूमिपुत्राचं, आपल्या देशाच्या अस्मितेचं रक्षण करताना अनेक आपल्या पूर्वजांनी बलिदान देताना अनेक कौशल्यपूर्ण शस्त्रांचा वापर केला होता आणि आपल्याला इथे जाणवून येतं की जेव्हा एवढं महत्त्वाची साधनं करावी लागली होती इथे जाणवतं की आपल्याला आपल्या संरक्षणासाठी, आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी पुढे आपल्याला सक्षम व्हायला पाहिजे आणि आपल्या देशाच्या स्वातंत्र्याचं, त्याच्या वैचारिक जे काय उद्दिष्ट आहे त्यासाठी आपण आपलं आयुष्य प्राणपणानं या देशाला दिलं। महाराष्ट्र शासनाच्या पुढाकारानं लंडनहून आणलेली ही वाघनखं आणि शस्त्रसंग्रह 3 वर्षासाठी राज्यात फिरणार आहे। कोल्हापूर नंतर इतर शहरांमध्ये प्रदर्शन होणार आहे। अशाच ताज्या अपडेटसाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा।